गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वेळ झालेली आहे 5:56 म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत आणि वार आहे फ्रायडे. तर मित्रांनो निघालोय आता. CNG वगैरे फिल केलेला आहे. मला वाटतं टायरचा प्रेशर कमी दाखवतोय एका टायरमध्ये 2.1 दाखवतोय. ठीक आहे, आता कुठेतरी हवा भरून घेतो आणि डिव्हाइस अजून लावलेला नाही तर त्या अगोदर एकदा चहा पितो आणि मग लागूया आपल्या कामाला. तर बघूया आज कसा जातोय आपला दिवस. चला तर मित्रांनो वेट करूया आता बुकिंगचं आणि त्याआधी घेऊया आपण एक चहा. तर मित्रांनो वेळ बघा झाली 6:07 म्हणजे आपल्याला लगेच बुकिंग लागली आणि आता बुकिंग लागली आपल्याला नालासोपाऱ्याची. तर घेतली आहे मी. इकडे तिकडे काम करण्यापेक्षा बोललो आता नालासोपाऱ्याला जातो. आज काहीतरी वेगळं, थोडं लांब आहे पण केला असं मूड झाला जायचा. बोलत चला काहीतरी डिफरंट जातो आणि आता रोड पण खाली असणार आणि मला वाटतं पे कार्सची बुकिंग मी मुंबई साईडची घेऊन येईल तिकडनं, म्हणून फक्त ती बुकिंग घेतलेली, बाकी काय नव्हतं. आणि बोललो की पी कार्समध्ये तिकडनं बुकिंग भेटतातच मुंबई साईडच्या. सो 1-2 वेळा तर झालेलं आहे माझ्यासोबत. तर बघूया आज काय होतंय. जाऊया आता, घेऊया पिकअप आणि जाऊया नालासोपारा. मित्रांनो वेळ झालेली 8 वाजले आता आणि मी नालासोपाराला ड्रॉप केलेला आहे तो आणि थांबलोय आता इकडेच. मी डिव्हाइस पण बंद केलाय, बघू शकता तुम्ही. डिव्हाइस बंद केलेला आहे कारण का मला रिटर्नची ट्रिप लागली, त्यांना रिटर्न पण जायचंय. थांबलोय आता डिव्हाइस बंद करून. ते बोले अर्ध्या तासात येतो आणि ते आपल्याला ऍडव्हान्स पेमेंट करून गेलेले दाखवतो तुम्हाला. तर ते आपल्याला पूर्ण पेमेंट करून गेलेले आहेत 2500 रुपये. तर झाले होते त्यांचे 1150 रुपये, पण ते वेटिंग आणि खूप जरा आतमध्ये होतं. एरिया बघा कसा आहे, हा पूर्ण आतमध्ये एरिया आहे. इथे गाडी लावायला पण जागा नाहीये. थांबलोय तरी पण आता इकडे. ते बोलले की येतोय 5-10 मिनिटात, जास्तीत जास्त अर्धा तास लागेलच. तर मी पण थांबलोय आता. इकडनं घेऊन कल्याणला जाऊया, मग कल्याणवरून मला वाटतं मग लोकलच काम करूया. बघूया आता कसं काय. तर डिसिजन चांगला होता माझा की बरं झालं मी नालासोपाऱ्याची ट्रिप ऍक्सेप्ट केली. कोण करत नव्हतं तर मी केली ऍक्सेप्ट, कारण का मला 2-3 वेळा चहा पिता पिता ती ट्रिप वाचली तर मी ती ऍक्सेप्ट केली. तर ठीक आहे, चांगलं झालं. उलट माझा डिसिजन चांगला ठरला की मी ती ट्रिप ऍक्सेप्ट केली आणि मी इथे आलो, कारण का मला रिटर्नची ट्रिप लागली लगेच. नाहीतरी पण मी विचार केला असतं की म्हणजे केलाच होता की इकडे ड्रॉप करून कुठली ना कुठली मुंबई साईडची ट्रिप लागणारच पे कार्समध्ये, म्हणून मी इकडे आलो होतो. तर ही पण चांगली ट्रिप आहे आणि 2500 रुपयाचं काम आपलं असंच होईल आता. तर ठीक आहे, बघूया आता घरी किती वाजेपर्यंत पोहोचतो. मला वाटतं 10 तरी वाजतीलच ते येता येता आणि घरी पोहोचता 10-10:30 मॅक्स पोहोचायला वाजतील घरी कल्याणला. तर ठीक. तर मित्रांनो आपले कस्टमर आलेले आहेत, तर गाडी सामान लोड करतायत. आता आपण निघूया इकडनं. वेळ झालेली 8:36, 5-10 मिनिटात निघणार. आता सामान गाडी टाकतात डिक्कीमध्ये आणि मग निघूया इकडनं कल्याणला. कल्याणला जायला 2 तास 16 मिनिटं दाखवतोय. ठीक आहे, 11 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स पोहोचूया आता कल्याणला. बघूया. तर मित्रांनो बरोबर 11:15 मला वाटलं 11:15 पर्यंत पोहोचल, पण 11:10च्या आसपास पोहोचलोय आता. आणि आता जातो जरा काहीतरी नाश्ता करतो. झालेला आहे आपला ड्रॉप आणि चांगली अर्निंग झाली आहे एका ड्रॉपमध्ये 2500 रुपये. तर आता जातो काहीतरी नाश्ता करतो आणि मग नंतर लॉग इन करतो. तर मित्रांनो काढली आता परत गाडी. गाडी वॉशला जाणार होतो ऍक्च्युली. गाडी वॉश करणार होतो, केली नाही, लाईट गेलेली आहे. मग घरी गेलो, टाइमपास केला जरा, म्हणजे झाला टाइमपास आणि चहा नाश्ता घेतला. आणि आता एक बुकिंग लागली आहे मला, लोकलचीच बुकिंग आहे, तर ती आता पिकअप करतो आणि जातो. तर चला मित्रांनो जाऊया आता पिकअप लोकेशनवर. मित्रांनो अंबरनाथचा ड्रॉप झालेला आहे आणि आपल्याला अजून एक बुकिंग लागली आहे कल्याणची 1 मिनिटावरती, जे बाजूच्याच बिल्डिंग मधून लागली. तर ठीक आहे, आता यांना पिकअप करतो आणि जाऊया आता कल्याणला. तर मित्रांनो कल्याणचा ड्रॉप झालेला आहे आणि आता चाललोय मी घरी. आणि मला वाटतं आपलं काम झालेलं आहे, कारण का 2500 रुपयाचं काम सकाळीच करून आलो होतो आणि आता मला वाटतं 500-550 रुपयाच्या 2 ट्रिप मारल्या मी, 250-250 रुपयाच्या. मग आता जातो घरी आणि आराम करतो. आणि त्याआधी आपण बघूया की किती काम झालंय. आणि काही लोक म्हणतात की अर्निंग सांगून आणि असं अर्निंग दाखवून अर्निंगच्या व्हिडिओ बनवून तर लोक म्हणजे आपली अर्निंग बघून गाड्या वाढतायत किंवा नवीन लोक यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. तर गाडी वाढणं आणि असं घेणं असं काहीच नसतं मित्रांनो. जे मी करतो ना ते लोक नाही करू शकणार.
कारण का मी जे काम करतोय त्याला खूप टाइम झालाय, खूप वेळ झालाय. स्किल मॅटर करतो आणि थोडासा एक्सपिरियन्स पण मॅटर करतो. कारण का तुम्ही पण बघा मित्रांनो, ज्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आर्टिगा वगैरे ते पण कधी कधी दिवसाला 3,000 रुपये नाही कमवू शकत. तर मला हेच म्हणायचंय की प्रत्येक जण नाही करू शकत काम. आता समजा मी कुठली बुकिंग घ्यायची आणि कुठून कुठे जायचंय हे मला माहिती आहे. ते नवीन माणसाला माहिती पडताना आणि बॉम्बेचे रस्ते कळताना 1 वर्ष त्यातच निघून जाईल. आणि कुठली ट्रिप घेतल्यावरती आपल्याला तिकडून कोणती ट्रिप लागणार की नाही लागणार हे कळायला पण खूप वेळ लागेल. तर फक्त दिसतं तेवढं इझी नाहीये की कोण पण लगेच आपल्या म्हणजे बिझनेस मध्ये उतरवून की आज गाडी घेतली आणि उद्या लगेच आला आणि 3,000 रुपये कमवले. तर एवढं सोपं नाहीये. ते दिसतं इझी फक्त, कारण का व्हिडिओ कशा बॅक टू बॅक कट पेस्ट मध्ये असतात म्हणून तुम्हाला असं ते इझी वाटतं, पण ते इझी नाहीये. कारण का खूप पेशन्स ठेवायला लागतात, वाट बघावी लागते. आता ज्या लोकांकडे जे जुने जे स्किल आहेत त्यांना माहिती आहे की कसं काम करायचं, आणि जे नवीन लोक आहेत एक हार्डली त्यांना 2-1 वर्ष झाले किंवा 1-1.5 वर्ष झालाय, त्यांना विचारा की किती स्ट्रगल आहे. कारण का कुठली ट्रिप ऍक्सेप्ट करायची, कुठून कुठे जायचं, आणि कुठली ट्रिप घेतल्यानंतर पण तिकडनं दुसरीकडे मूव्ह कुठे व्हायचं, कुठून बुकिंग भेटणार, कोणत्या टायमाला बुकिंग भेटणार, कुठली बुकिंग घ्यायची, कुठली बुकिंग नाही घ्यायची, या सगळ्या आयडियाचं एक्सपिरियन्स येतं खूप वेळ जातो मित्रांनो. असं वाटतं की नाही रे काय येते इझी आहे तर मी पण करेल, काय गाडी तर चालवायची आहे. पण त्यामध्ये पण स्किल मॅटर करते, थोडासा एक्सपिरियन्स पण मॅटर करतो. आपल्याला जागेबद्दल माहिती पाहिजे असतो, टायमाबद्दल माहिती पाहिजे असतं की कोणत्या टायमाला कुठून बुकिंग लागणार. तर एवढं इझी नाहीये की कोण पण लगेच गाडी घेईल आणि आपल्या बिझनेस मध्ये उतरेल. आणि असं मला नाही वाटत की आपली अर्निंग बघून किंवा आपलं बिझनेस बघून लगेच कोण पण येईल. त्यासाठी पण गाडी चालवणं, बॉम्बेचे रस्ते माहिती पडणं, मुंबईमध्ये फिरणं, लोकेशन कळणं, आणि हे सगळं त्याला स्किल लागते मित्रांनो. आणि असं इझिली कोण पण आपल्या ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही. आणि अर्निंग दाखवून नाही दाखवून काहीच फरक पडणार नाही. तर त्याची काळजी घेऊ नका मित्रांनो. तुम्ही बेफिकर राहा, काम करा आपापलं, आणि आपल्या वाटेचं कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे फक्त काम करत राहा आणि व्हिडिओज बनवत राहा. काय फरक नाही पडत मित्रांनो. आपलं म्हणजे कोण बघतंय आणि कोण आपलं बघून आपल्या कामामध्ये ते, किंवा कोण बघून आपली गाडी घेतंय, असं काहीच नसतं मित्रांनो. ज्याचं त्याचं तो काम करत असतो. आणि जरी मी किंवा अजून कोणी नाही व्हिडिओ बनवल्या तर काय लोक गाड्या घ्यायच्या थांबणार आहेत का? गाड्या तर घेणारच. कोणाच्या हातातली बुकिंग कोण नाही घेऊ शकत. हा भले रेट कमी झालेला आहे, धंद्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे, पण मला तरी वाटतं की असं काही कोणाला म्हणजे फरक नाही पडला पाहिजे की बुकिंग्स करून आणि दाखवून. मला तरी असं पर्सनली वाटतं. आणि बाकी तो आपापल्या विचाराचा भाग आहे, कोण काय विचार करतं ते. तर बघूया मित्रांनो आज आपलं अर्निंग किती झालेलं आहे टोटल. तर मित्रांनो ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 1634 रुपये, आणि यामध्ये ऍड आहे सकाळची 1100 रुपयाची ट्रिप जी नालासोपाराची घेतली होती, ती रिटर्न पण घेतली होती, त्याचे 2500 रुपये दिले होते. पण आता यातून आपण 1100 रुपये मायनस करणार आहे आणि बघूया आपलं काम किती झालंय पूर्ण. तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे 1634 प्लस 2500 रुपये. तर यातून मायनस होतील 1100 रुपये जे आपण स्टार्टिंगला ट्रिप मारली होती. तर आपलं ओव्हरऑल काम झालेलं आहे 3034. 3034 मधून मायनस CNG 600चा CNG गेलाय, मायनस ओलाचे 83 रुपीज. तर आपल्याला 2351 रुपयाचा आज प्रॉफिट झालेला आहे. नेट प्रॉफिट आपलं 2351 रुपयाचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता भेटूया आपण उद्या सकाळी. उद्या जरा लेटेस्ट काढेल. उद्या शनिवारी माझं काम होत नाही, कारण का काय माहिती काय शनिवारी मला बुकिंगच लागत नाही, कामच होत नाही माझ्याकडून शनिवारी. का ते माझ्या डोक्यात ते माहिती नाही. तर ठीक आहे, उद्या जरी सकाळी लेटच निघेल, लेट म्हणजे 7 वाजेपर्यंत निघेल. तर काम तर करणार आहे, सुट्टी नाही करणार. तर बघूया उद्याचा शनिवार कसा जातोय. चला मित्रांनो, तर भेटूया आपण उद्या शनिवारी.